नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या म्हणते की संसारात आणि स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशन पाहिजे. तर बघूया तुमच्या जोडीमध्ये हा गेम कोण जिंकणार. तर तिकडे काव्याच्या पायाला दुखापत व्हावी त्यासाठी रम्याने अगोदरच तिथं खडे टाकलेले असतात. त्यानंतर दोन्ही कपलचे पाय एकमेकांना बांधलेले असतात आणि त्यांना ती शर्यत जिंकायची आहे. तर नंदिनी आणि काव्याने कार्पेटवर पाय ठेवताच त्यांच्या पायाला खडे टोचतात आणि काव्या खाली पडणार असते. पण मात्र त्याच वेळी आता नंदिनी काव्याला सांभाळते व तिला आधार देते आणि म्हणते, जोपर्यंत तुझी मोठी बहीण तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला काहीच होणार नाही. त्यानंतर ते चौघे एकमेकांना हात धरून ती शर्यत पूर्ण करतात. नंदिनी काव्याला म्हणते की आपल्या नात्यात कधीच स्पर्धा होणार नाही आणि त्यावर काव्य म्हणते की आपण कधीच एकमेकांना एकटं आणि मागे सोडायचं नाही. तर मित्रांनो, मालिकेचा हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.